नमस्कार मित्रांनो, आज आपण बिल्स ऑफ एक्सचेंजच्या पुढचे अल्टरनेटिव्ह जे ड्रॉवरच्या रिलेटेड असतं ते बघणार आहोत. ओके. दुसरं अल्टरनेटिव्ह असं आहे की जेव्हा ड्रॉवीला गुड्स विकतो, ड्रॉवीकडे गुड्स क्रेडिट बेसिसवर जातं, त्याच्यानंतर ड्रॉवर बिल ऑफ एक्सचेंजचं बिल बनवतो, ड्रॉवीला पाठवतो, ड्रॉवी ऍक्सेप्ट करून परत ड्रॉवरकडे येतं आणि ते ड्रॉवरकडे न राहता ड्रॉवर काय करतो, बिफोर ड्यू डेट ओके बँकेत पाठवतो आणि बँकेकडनं पैसे घेतो. बँक नुसतेच पैसे न देणार तर त्याला टोटल बिलाची अमाऊंट न घेता काहीतरी डिस्काउंट कापून घेईल. डिस्काउंट नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस अँड क्रेडिट ऑर इन्कम ऑर गेन. त्यामुळे डिस्काउंट हे ड्रॉवरसाठी हे नेहमीच एक्सपेन्स असतं, खर्च झालेलं असतं. तर आधी आपण बघूया प्रॉब्लेमकडे बघूया. थोडंसं व्हिजिबिलिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला, तुम्ही तो पटापट लिहून घ्यायचा आधी. ओके. आणि नंतर मग आपण सोल्युशन पण बघणार आहोत. तर पटकन बघा. ऑन 1 March 2019 मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी. ओके. ऑन 1 March 2019 मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी फॉर ₹10,000 ऑन क्रेडिट. ओके. पहिलं वाक्य संपलं. ओके. ऑन द सेम डे मिस्टर ए ड्रॉज अ बिल ऑन मिस्टर बी फॉर द अमाउंट at 3 months. Clear? On the same day Mr. A draws a bill on Mr. B for the amount at 3 months. Second transaction संपलं. पुढे Mr. B accepted the bill. Mr. B accepted the bill and returned it to Mr. A. ओके. तिसरं वाक्य संपलं. पुढे येऊया. Mr. A discounted the bill. Mr. A discounted the bill with his banker at the rate 10% per annum. ओके. क्लियर? लक्षात येत आहे? पुढे ऑन द ड्यू डेट बिल वॉज ऑनर्ड. ऑनर्ड म्हणजे काय? बिलाचे पैसे मिळणं. ओके. लक्षात येते? पास्ट नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवर अँड ड्रॉविंग. आता इथे ड्रॉवर कोण आहे? मिस्टर ए. बरोबर. मिस्टर ए सोल्ड गुड्स टू मिस्टर बी म्हणजे ड्रॉवी कोण आहे? मिस्टर बी. अजून कसं काय लक्षात येणार? मिस्टर ए ने ड्रॉ अ बिल म्हणजे तो ड्रॉवर झाला आणि कोणावर ड्रॉ करतोय? मिस्टर बी वर म्हणजे मिस्टर बी हा ड्रॉवी झाला. लक्षात आलं? बघा परत एकदा समजून सांगतो. मिस्टर ए ने 1 मार्च 2019 ला मिस्टर बी ला 10,000 रुपयांचे गुड्स क्रेडिट बेसिसवर विकले. मिस्टर ए ने सेम डेच्या दिवशी बिल बनवलं, मिस्टर बी कडे पाठवलं. बी हा कोण आहे? आता ड्रॉवी आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मिस्टर बी ने ते बिल ऍक्सेप्ट केलं आणि मिस्टर ए ला पाठवून दिलं. मिस्टर ए ड्रॉवर जो आहे त्याने काय केलं? ते बिल स्वतःकडे ठेवलं का? आता नाही. त्याने दुसरा अल्टरनेटिव्ह वापरला. बघा अल्टरनेटिव्ह हे फक्त 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 ड्रॉवरच्या रिलेटेड आहेत. ओके. मिस्टर ए ने काय केलं? ते बँकेत डिस्काउंट केलं. बरोबर आहे. बँकेने काय केलं? डिस्काउंट किती कापलाय? 10% पर एनम. लक्षात येत आहे? आपलं बिल किती महिन्यांचं होतं? 3 महिने. ओके. 3 months. ओके. बिलाची अमाऊंट किती आहे? 10,000 रुपये. 10,000 डिस्काउंट किती कापलंय बँकेने? इथे लक्ष द्या व्यवस्थित. 10%. 100चे 10 किती आले? बरोबर आहे. 10,000 10%. 0 गेला, 0 गेला, 0 गेला, 0 गेला. 1,000 रुपये. ओके. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डिस्काउंट. 10,000 वर किती टक्के त्यांनी सांगितलंय? 10%. किती आले? 10,000 वर 10%? 1,000 रुपीज. पण 1,000 हे कसे आहेत?
12 मंथ साठी आहेत. बरोबर, क्लिअर. आपल्याला किती महिन्यांसाठी काढायचं बिल? किती महिन्यांचं आहे? 3 महिन्यांसाठी. किती? बरोबर, 1000 रुपीज जर 12 मंथ साठी आहे तर 3 मंथ साठी किती? तर त्याचं कॅल्क्युलेशन आहे 1000 मल्टिप्लाय बाय 3 डिवायडेड बाय 12. तर किती उत्तर येत आहे ते तुम्ही काढायचं आहे. बरोबर आहे. ओके, 3 एके 3, 3 चौक 12, 4 एके 4, बरोबर, 4 दुने 8, 4 पंचे 20, बरोबर ना. भागाकार करूया. 1000 डिवायडेड बाय 4, 4 दुने 8, अच्छे आले 2, 4 पंचे 20, 0 0 तर 0, बरोबर. 250 इज आवर डिस्काउंट. डिस्काउंट किती आहे? 250 रुपीज. ओके, क्लिअर झालं? समजलंय कसं डिस्काउंट काढलं? 10,000 वर 10% आधी काढले. किती आले? 1000 रुपीज. पण 1000 रुपीज कसे आहेत? 12 मंथ साठी आहेत. पण आपल्याला किती महिन्यांसाठी? कारण बिलाचा क्रेडिट पिरियड 3 महिने, तर आपण 12 महिन्यांसाठी डिस्काउंट देऊ का बँकेला? बरोबर की नाही? एक तर आपण बँकेला पैसे देणार. ओके, जर आपल्यालाच 3 महिन्याने पैसे मिळणार आहेत तर बँकेला 12 महिन्याचं कशाला डिस्काउंट द्यायचं? बँकेला सुद्धा 3 महिन्याच आपण डिस्काउंट द्यायचं. बरोबर आहे. 3 महिन्याचं किती? तर 250 रुपीज. क्लिअर झालं? हे कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. हे सगळ्यांनी करायचं आहे. ओके, समजून घ्यायचंय. सिंपल गोष्टी आहेत. 10,000 वर 10% 3 महिन्यांसाठी. ओके, 250. ओके, क्लिअर झालं? हे तुम्ही डायरेक्टली असं पण करू शकता. 10,000 वर 10% 3 महिन्यांसाठी. ते कॅल्क्युलेशन सगळं केलं तर 250 रुपीज येतं. हे सिंपल कॅल्क्युलेशन. 10,000 वर 10%, पर्सेंट म्हणजे किती? 100. 100चे 10% आणि किती महिन्यांसाठी? 12 पैकी 3 महिन्यांसाठी. किती येतं? 250. बघा, क्लिअर? आता आपण येऊया थोडस जर्नल एंट्रीज कडे. जर्नल एंट्रीज बघा, एक 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 दाखवतो तुम्हाला. पहिलं, 1 मार्चला मिस्टर ए ने मिस्टर बी ला 10,000 रुपयांचे गुड्स विकले. हे तर आता तुम्हाला जर्नल एंट्री येते. बरोबर आहे. आपण जर्नल एंट्री कशात करतोय? ए मध्ये करतोय. इन द बुक्स ऑफ ए जर्नल. बरोबर आहे. असं हेडिंग देता तुम्ही. आता तुम्हाला सगळं माहितीये कसं लिहायचं ते. ओके, इन द बुक्स ऑफ ए, ब्रॅकेट मध्ये लिहिणार ड्रॉवर, जर्नल, जर्नलचा फॉर्मॅट टाकणार त्याच्या खाली. आणि आता मी जर्नल एंट्री दाखवतोय तुम्हाला एक एक. ओके, पहिली जर्नल एंट्री, मिस्टर बी अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 10,000 रुपये. नॅरेशन, बीइंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट बेसिस. कळली जर्नल एंट्री. बी कोण आहे? पर्सनल अकाउंट, रिसिव्हर ऑफ द गुड्स. सेल्सच्या ऐवजी इथे अजून आपण काय लिहू शकतो? गुड्स. बरोबर, गुड्स काय? गोज आउट. आपल्याकडनं गुड्स गेले. बरोबर आहे. आपण आता स्वतःला काय समजायला लागायचं? ड्रॉवर समजायला लागायचं. मी कोण आहे? गुड्स विकणारा क्रेडिट बेसिसवर. बरोबर आहे. मी नंतर काय करणार आहे? बिल ड्रॉ करणार. बिल कोणाला पाठवणार? मिस्टर बी या ड्रॉवीला पाठवणार. बी ड्रॉवी ऍक्सेप्ट करणार आणि परत माझ्याकडे येणार. परत माझ्याकडे काय येणार? व्हॉट कम्स इन? बिल्स रिसिवेबल कम्स इन. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. ओके, रिअल अकाउंट प्रमाणे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. किती? 10,000 रुपीज. आता हे बिल्स रिसिवेबल, हु इज गिव्हर ऑफ दिस बिल्स रिसिवेबल? टू मिस्टर बी अकाउंट 10,000. बरोबर आहे. बरोबर, पर्सनल अकाउंट प्रमाणे मिस्टर बी इज अ गिव्हर ऑफ दिस बिल्स रिसिवेबल. बरोबर आहे. ड्रॉवर असल्यामुळे मी काय उल्लेख करणार? बिल्स रिसिवेबलच उल्लेख करणार. बरोबर, क्लिअर? बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू मिस्टर बी अकाउंट 10,000 रुपीज बिंग बिल रिसिव्ड. ओके, या 2 जर्नल एंट्रीज तर तुम्हाला येत आहेत. पहिली जर्नल एंट्री गुड्स क्रेडिट बेसिसवर सोल्ड केलेल्याची आणि दुसरी बिल
ड्रॉवीने ऍक्सेप्ट करून तुमच्याकडे परत आलेले. तिसरी जर्नल एंट्री काय असणार आहे बघा. ड्रॉवरने ते स्वतःकडे ठेवलंय का नाही, बँकेत डिस्काउंट केलेला आहे. ओके, ड्रॉवर काय करणार, बँकेत बिल देणार आणि त्या बदल्यात पैसे घेणार. पण पैसे टोटली 10,000 घेणार का, नाही. तो काय करणार, बँकेला 10,000चं बिल्स रिसिवेबल देणार आणि बँकेकडनं पैसे डिस्काउंट कापून बँक त्याला पैसे देणार आहे. डिस्काउंटची अमाऊंट किती आलेली आहे, 250 रुपये. लक्षात येते, म्हणजेच 10,000 रुपयांचं बिल आहे, त्याच्यामध्ये लेस डिस्काउंट किती आहे, 250. 250 कसे काढायचं कळलेलं आहे, प्रॅक्टिस करायची. तोच डिस्काउंट काढायचं. नंतर फक्त फिगर्स चेंज झालेल्या असतील, बाकी सगळं कॅल्क्युलेशन सेमच असणार. ओके, 10 न 5 गेले 5, चला 1, 10 न 3 गेले 7, 9. ओके, बँक किती देणार त्याला, 9,750 रुपये त्याला कॅश देणार. लक्षात येते, 10,000 बिलाची अमाऊंट आहे, डिस्काउंटचं कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे, तेवढं डिस्काउंट कापणार. ड्रॉवरला किती पैसे मिळणार, 9,750 रुपये त्याला मिळणार आहे. बरोबर आहे, कॅश मिळेल किंवा बँक त्याच्या अकाउंटला ट्रान्सफर करेल. तर पुढची जर्नल एंट्री बघा, कॅश और बैंक अकाउंट डेबिट. कॅश और बैंक अकाउंट डेबिट 9,750. बरोबर, एवढे पैसे मिळाले. मी बँकेला ऑप्शन काय म्हटले, कॅश. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. बँक म्हटलं तर पर्सनल अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटचा नियम काय, डेबिट द रिसिव्हर. ओके, कोण रिसिव्हर आहे, ड्रॉवरची बँक रिसिव्हर आहे. ओके, कॅश म्हटलं तर रिअल अकाउंट, जरा आपलं थोडंसं कन्व्हिनियंट होतं समजण्यासाठी. व्हॉट कम्स इन, कॅश कम्स इन. ओके, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू 9,750. नंतर पुढे बघा, डिस्काउंट. ड्रॉवर मिस्टर ए, माझ्यासाठी काय आहे, डिस्काउंट हे नुकसान आहे. किती रुपये नुकसान झालं माझं, 250 रुपये. 250 कसे काढले ते आपण बघितलं. बरोबर आहे, डिस्काउंट अकाउंट डेबिट 250. क्लिअर. आणि आपल्याकडनं काय निघून जाणार, बँक काय असे पैसे देणार का, नाही. तर त्याच्या बदल्यात ती बिल्स रिसिवेबल घेणार. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट किती रुपयाचं होतं, 10,000 रुपयाचं. लक्षात आलं बघा. कॅश और बँक अकाउंट डेबिट 9,750, डिस्काउंट अकाउंट डेबिट 250, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 10,000 रुपीज. क्लिअर झालं बघा. कॅश म्हटलं तर कॅश कम्स इन, डिस्काउंट म्हटलं तर नॉमिनल प्रमाणे एक्सपेन्सेस लॉसेस, आणि बिल्स रिसिवेबल रिअल अकाउंट प्रमाणे गोज आउट 10,000 रुपीज. नियम लक्षात आले, अकाउंटिंग जर्नल एंट्री लक्षात आली. ओके, नॅरेशन लिहिणार, बीइंग बिल डिस्काउंटेड विथ बँक @ 10% पर एनम फॉर 3 months. क्लिअर. नॅरेशन काय म्हटलंय, बीइंग बिल डिस्काउंटेड विथ बँक @ 10% पर एनम फॉर 3 months. क्लिअर. बघितलं. दुसऱ्या अल्टरनेटिव्ह प्रमाणे ड्रॉवर काय करणार, बँकेत जाणार, बिल देणार, डिस्काउंट जे काय आहे ते सुद्धा बँकेला देणार, आणि त्या बदल्यात बिल जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी रक्कम म्हणजे डिस्काउंट कट करून तो स्वीकारणार. ह्याच्यामध्ये ड्रॉवरला काय फायदा, ड्रॉवरला ड्यू डेट पर्यंत थांबायची गरज नाही. आता लक्षात घ्या की 1 मार्च 2019 ची ड्यू डेट किती आहे, किती महिन्यांचा पिरियड आहे, 3 महिन्यांचा, 3 months. म्हणजेच 1 जून 2019 अधिक 3 days ग्रेस म्हणजेच 4 जून 2019. म्हणजे 4 जून 2019 पर्यंत ड्रॉवरला थांबायची गरज आहे का. ड्रॉवरला कधी पैसे मिळाले, 1 मार्चला. इथे 1, 2, 3 जे लिहिलेलं आहे तिथे डेट कॉलम मध्ये 1 मार्चलाच त्याला पैसे मिळालेले आहेत. क्लिअर झालं. म्हणजेच 1 मार्चला जर पैसे त्याला मिळालेले आहेत तर चांगली गोष्ट आहे ना त्याच्यासाठी. बरोबर, लक्षात आलं. पहिली जर्नल एंट्री, गुड्स क्रेडिट बेसिसवर विकले, बीज अकाउंट डेबिट टू सेल्स. दुसरी जर्नल एंट्री, बिल ऍक्सेप्ट करून परत आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू बीज अकाउंट, अमाउंट 10,000. तिसरी जर्नल एंट्री, कॅश और बँक अकाउंट डेबिट 9,750, डिस्काउंट अकाउंट डेबिट 250,
2 bills receivable account 10,000 rupees being bill discounted with bank at the rate 10% per annum for 3 months. ओके, क्लिअर? व्यवस्थित समजून घ्या. जर्नल एंट्री करताना पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचा नियम कसा कसा वापरलाय हे आत्तापासूनच आपल्याला सुरुवात करायचंय. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी जर्नल एंट्री करण्यासाठी वेळ हा शॉर्ट होत जाणार आहे. ओके, बघून घ्या. बघितलं? ओके, सोपं आहे सगळं. प्रॅक्टिस जेवढी कराल तेवढं येईल. हे सेशन मी इथेच थांबवतो. ह्या सेशन मध्ये आपण शिकलेलो आहोत ड्रॉवर जेव्हा बँकेत बिल डिस्काउंट करतो तेव्हा जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ड्रॉवर कशा होतात. सेम अल्टरनेटिव्ह असेल, सेम प्रॉब्लेम असेल आणि ड्रॉवीच्या ह्याच्यात जर्नल एंट्रीज कशा होतात ते आपण येणाऱ्या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, क्लिअर? अभ्यास करा व्यवस्थित, घरी राहा, स्वस्थ राहा.